आपल्याला काय कामं नव्हती म्हणून सकाळ सकाळी आपली गाडी पुढे चालवतो आपण वेअरहाऊसमध्ये. कारण की आणायला जाऊन आणायचं होतं आपल्याला वेअरहाऊसमधून. आणायला सकाळपासून बसलेलो होता वेअरहाऊसमध्ये. तर भावना आपल्याला सकाळ सकाळी यांचा फोन आला आणि निघालो होतो आपण कना. आता म्हणलं इथून काय सरळ सरळ निघायचं आणि म्हणलं स्ट्रेट आपल्या कंपनीच्या गेटवर जाऊनच व्हिडिओ मारायचं. गर्दी तर खूप मोकरच होती आज. आता एवढ्या गाड्या कधी भरणार कधी ना काय म्हणलं तर आपल्याला गावाला जायचं तर आज आपण त्या नियोजनमध्ये होतो. आणि तेवढ्यात आपल्याला फोन आल्यानंतर मग आणायला तर घेऊन यायचं म्हणलं असं विचार केलं होतं त्यांनी बी. आणि मी पण चला म्हणलं असू द्या. इथं आलो तर वेगळाच एक शॉट दिसला. आणायला तर इथं जीवानच मारून टाकायची धमकी चालत होती. गाडीमध्ये घातलं त्याला आणि मग लावत होती त्याला फाशी. अरे नको बाबा म्हणलं दोघं आण्याच होते. पाठीमागचा आण्या आणि हे पुढचा आण्या म्हणलं तर आण्या गावचा आहे. तर भाऊ नाही असं ज्यांचा व्हिडिओ घेत म्हणजे आपण कसं तरी आपला टाइमपास करत होतो. आणि आता काय आपलं युट्यूब चॅनल बी ओपन झालेलं आहे. तेवढं तरी सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो तर नक्कीच करा. तर भाऊ नाही सिक्युरिटी साहेब आले. सिक्युरिटी साहेब बी मजाकमध्ये लागले होते. त्यांनी बी केलं अंदर पॅक यायला. असू द्या म्हणलं याला आमचा आण्या जो मधातला आहे तो आण्याला तर काय इथं गेट बी काढता येत नव्हता, काहीच येत नव्हतं. हा काय रे भाऊ म्हणलं आण्या तू निवड टाइमपास करायलाच बसला होता आमचा आण्याला काय एक गेट पण खोलता येत नव्हतं नीट. गोरकानं त्याच्यावर राग करायचा एवढा मोठा झाला आणि गेट खोलता येत नाही. मीच व्हिडिओ बंद केला. चला म्हणलं याला गेट तरी खोलून द्यायचं. एका गाडीत कशी तरी आम्ही भरलोय 14 जण. आणि चला म्हणलं वेअरहाऊसच्या बाहेर. आणि वेअरहाऊसच्या बाहेर पडल्यानंतर आपला हायवे लागला. सरळ जायचं आपल्या वेअरहाऊसला गेलो आणि हे 4-7 घेऊन आपला आण्या चालत होता गोव्याला. आणि याचा जो शेल्टर आहे ते तुटलेलं आहे. तर मग गोरकांनी वेगळाच एक जुगाड केला. आता म्हणलं चला म्हणलं जुगाड काम चालू आहे म्हणलं बघायचं म्हणलं. खोललाच गोरकांनी आमच्या. मग आलो पाहून आपण कटिंग करायला. कटिंग झालीच होती पण दादा म्हणला वेगळंच काहीतरी उपकार करून देतो. हे कोणतं तर काय लावलं आणि काय नाही तर मला लावूनच टाकलं होतं एक प्रकारे. असं काय आपण दिवसांनी घुसलो होतो आणि रात्र झालीच होती. कारण की 3 तास गेले होते आपल्या या कटिंग शॉपमध्ये. आणि मग बघा भाऊन आपल्या डोळ्यातून पाणी कशी निघाले. कोणती क्रीम लावली होती कोणती नाही का पूर्ण चेहऱ्याची म्हणजे अशी तशी करून टाकली. आणि डोळे तर इतके जळत होते आपल्या भयंकरच. असू द्या म्हणलं याला काय बोलणार नाही म्हणलं. आपण घरून आलो जेवण घेऊन केलो आणि आपल्या PMT बस स्टॉपवर आलो. म्हणलं इथून निघायचं म्हणलं आपल्याला डायरेक्ट यवतमाळमध्ये. आणि विदर्भ आपली ट्रॅव्हल्स होतीच. सरळ निघायचं म्हणलं यवतमाळ. आणि सकाळी झोपेतून उठलो भाऊ ना तिथपर्यंत आपण आलो होतो आपल्या यवतमाळमध्ये. यवतमाळमधला मारला व्हिडिओ. आता म्हणलं बसच्या खाली उतरायचं आणि मस्तपैकी आपल्या यवतमाळची पहिली चाय घ्यायची जिथं आपण नेहमी चहा पितो तिथंच. चला म्हणलं बसवायला गेलो बाय आणि आपल्याला जायचं होतं महामंडळ बसमध्ये जे आपला यवतमाळचा नवीन बस स्टॉप आहे त्याच बस स्टॉपला आलो होतो. आता म्हणलं बस स्टॉपवर जायचं आणि आपली गाडी पकडायची आणि सरळ निघायचं म्हणलं आपल्या गावाकडं जो की पांढराकोळा रोड आहे. तिथून भावानं आपल्याला एक जोडीदार घ्यायला आला. त्याच्याच गाडीवर बसून आपण सरळ आपलं घर येईल. आता म्हणलं घरी जायचं निवांतपणे म्हणलं 2-4 दिवस म्हणलं टेन्शनच नाही. लाईक आणि शेअर करायला विसरू नका भावना आणि फॉलो करायचं तर विसरूच नका. चला भावना भेटू आपल्या असंच एका नवीन ब्लॉगमध्ये.